रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. 11 सप्टेंबर 1893ला सर्वधर्म परिषदेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तिथे आलेल्या सर्व धर्मांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले आणि प्रत्येकाने थोडक्यात त्या स्वागताला उत्तर दिले. इतर सर्वांनी आपली ही छोटी भाषणे लिहून आणली होती. स्वामीजी मात्र अगदीच रिकामे होते. इतर काही वक्ते बोलल्यानंतर संयोजकांनी जेव्हा स्वामीजींना बोलण्याचा आग्रह केला तेव्हा प्रथम त्यांनी क्षणभर डोळे मिटून आपल्या गुरुचे स्मरण केले आणि मग उपस्थितांना संबोधून अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, त्यांच्या या संबोधनाने ती सभा एकदम भारावली. टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला. आधीच्या वक्त्यांनी सभ्य स्त्री पुरुष हो असे पाश्चात्य प्रथेप्रमाणे संबोधन केले होते. स्वामीजींनी सर्वांना बंधू आणि भगिनींच्या नात्याने जोडून घेतले आणि विश्वबंधुत्वावर नुसते भाषण न करता आपल्या शब्दांमधून, भावनेतून, कृतीतून ते साकार केले. स्वामीजींचे ते 2 मिनिटांचे छोटेसे भाषण हा भारताच्या भविष्यकाळाला कलाटणी देणारा क्षण होता. ते भाषण संपताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लोक स्वामीजींचे जवळून दर्शन घेता यावे म्हणून व्यासपीठाकडे धावले. परिषदेतील त्यांची नंतरची सर्व व्याख्याने अशीच गाजली. हजारो लोक त्यांचे चाहते झाले, शिष्य झाले. वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. सर्वधर्म परिषदेचे ते जणू अनभिषिक्त सम्राट ठरले.